तर गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. निघालो आता घरातून. सकाळचे 5 वाजले. काल मी रात्री नाही, काल सकाळी पेट्रोल टाकायचं होतं, पण पेट्रोल टाकायला विसरलो, कारण दापोलीमध्ये पेट्रोल पंप पॉवरचं एकच आहे. आणि आता मी चाललो मुंबईला बाईकची सर्व्हिसिंग आहे. कारण मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन राईड आणि मोठी राईड घेऊन येतो. नेक्स्ट मंथमध्ये आहे, खूप मोठी एक सिरीज घेऊन येतो आहे. माझ्यासाठी माझ्या लाईफमधली बाईक रायडिंगमधली सर्वात मोठी राईड असेल ही. आणि एक सरप्राईज आहे आजच्या दिवसातला. आज आपल्याला बाईक सर्व्हिसिंग करायची आणि बाकी थोड्याफार ॲक्सेसरीज आहेत बाईकला, त्या गरजेच्या आहेत करून घेणं, कारण राईड खूप मोठी असणार आहे. आणि एक सरप्राईज असं आहे की, तसं सांगायचं म्हटलं तर सरप्राईज तुमच्यासाठी नाही आहे. सरप्राईज हा माझा मित्र नेहमीच माझ्या राईडमध्ये असतो, तो रोहन रायडर. नेहमीच मी त्याचा एक उल्लेख करत असतो माझ्या राईडमध्ये, प्रत्येक राईडमध्ये. तर सरप्राईज त्याचा आहे, त्याच्या पब्लिकसाठी. आणि विचार केला तर सेमच पब्लिक आहे त्याचा, माझा यूट्यूबची सुरुवात तसं म्हणायला गेलं तर रोहनच्यामुळेच झाली आहे माझ्या यूट्यूबची सुरुवात. त्यासाठीच मी चाललो. कदाचित थंबनेलवरून तुम्हाला कळेल ही. पण मी आत्ता निघालो लाडगरमधून. जास्त काही मी तुम्हाला आत्ता इथे सांगत नाही, कारण रस्ते आपले तेच असणार आहेत. आपण डायरेक्ट भेटूयात मुंबईमध्ये. तर मित्रांनो, मी आत्ता फायनली पोचलो मुंबईमध्ये. आणि आता मी चाललो आहे कल्याणला. ते एक काम आहे, जे सरप्राईज तुम्हाला मी म्हटलं होतं. तो सरप्राईज आपल्याला उल्हासनगर कल्याणमध्ये आहे सरप्राईज. आणि तिथून मग गाडी सर्व्हिसिंगसाठी जायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर आदित्य आला आहे, आदित्य पेडणेकर. तो सुद्धा रोहनचा मित्र आहे, कारण तो रोहनच्या शेजारीच राहतो गावी. आता रोहन मुंबईला आहे. पण ही यूट्यूब फॅमिली जी बनली आहे ती खास करून मी त्याचं क्रेडिट रोहनला देईन. कारण तुम्ही सगळे ठीक आहे, मला फॉलो करताय, माझ्या व्हिडिओज बघतायत, पण यूट्यूबमध्ये मी जो काय आलो आहे तो पूर्णपणे क्रेडिट रायडिंगचा रोहनला आहे. आणि त्याचा सरप्राईज तोच माझा सरप्राईज आहे. कारण ही जी गाडी घेतली आहे ती पण चॉईस त्याचीच होती. मी फक्त पैसे पे केलेत, बुकिंग त्यांनी केली होती आणि मी फक्त येस बोललो आणि आपण गाडी आपल्याकडे आणली आहे. तर असा माझा एक जिवलग मित्र आवर्जून उल्लेख करत असतो. कल्याणला आलो आहे बाईकवरती. 4 व्हीलरवरती खूप वेळा येऊन गेलो आहे, बाईकवरती कल्याण, शिळफाटा वगैरे हे बाईकवरती फर्स्ट टाईमच मी या रूटला आलो आहे. आणि 11:30 वाजलेत आणि ऊन झालं आहे जबरदस्त, घामाघूम झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उल्हासनगर महानगरपालिका. तर मित्रांनो, मी उल्हासनगरमध्ये आलो आहे. त्याचं लोकेशन टाकलं आहे मी बरोबर. आपल्याला जायचं आहे ते अजून मोठं. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे उल्हासनगरला. आणि मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं की एक तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज हा माझ्याकडून नाही, माझ्या मित्राकडून आहे. कारण त्याच्याकडूनच मी त्याच्या बाईकला बघून मी माझी बाईक घेतली आणि त्याचं यूट्यूबचं चॅनल बघून मी माझं यूट्यूबचं चॅनल सुरू केलं. त्यामुळे सरप्राईज हा त्याच्याकडून तुम्हाला आहे, त्याच्याकडून मला आहे आणि माझ्याकडून तुम्हाला आहे की माझा मित्र न्यू बाईक घेतो, रॉयल एनफिल्डची हिमालयन 450. त्याच्या डिलिव्हरीसाठीच मी इथे आलो आहे. तर आजचा दिवस हा पूर्ण डिलिव्हरीमध्ये जाणार आहे. इथून आम्ही बाईक आता डिलिव्हर घेतो आहे. आम्ही बाईक त्याची आली आहे, मी तुम्हाला दाखवतो. मी आता शोरूमला आहे उल्हासनगरमध्ये.
युनिफॉर्म. अभिनंदन भाई. धन्यवाद की नई बाईक. थँक्यू सो मच जतीन दापोली से स्पेशली बाईक आली आपल्या मित्राची. मी तुम्हाला सकाळी सांगितलं सरप्राईज होतं. मला सरप्राईज आणि माझ्याकडून तुम्हाला सरप्राईज. आणि नेक्स्ट राईडमध्ये आपल्याबरोबर हिमालयन 450 दिसणार आहे तुम्हाला. रोहन द रायडर आपल्या मित्राची बाईक. धन्यवाद अरेबियन सी रायडर माझ्या बाईकच्या डिलिव्हरीसाठी इथे आल्यात त्याबद्दल मला खूप आनंद झाला. आणि त्याचबरोबर आदित्य पण आलेले आहेत. थँक्यू. बोल ना बोल ना. आदित्य पण आले आणि हे दोघेही दापोलीवरून आले. मला खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. फायनली रोहन द रायडर. रोहनची बाईक आपण डिलिव्हरी घेतली. आपण बाईक हातामध्ये भेटली. आता आपण चारकोपला चाललो रोहनच्या घरी. आपल्याला आपल्या बाईकची सर्व्हिसिंग होती. ही सर्व्हिसिंग आता कसं पॉसिबल होते आपल्याला ते बघायचं आहे. गाडी जर आज टाकली आता दिली आणि जर उद्याला मिळणार असेल तर आजचं स्टे करून उद्या सकाळी निघू असं प्लॅन आहे. ठीक जरा. आणि आता आम्ही आलो आहे जोगेश्वरीला. बघूया जर वाटत नाही की आम्हाला गाडी सर्व्हिस करून मिळेल. गुड नाईट मित्रांनो. गुड नाईट. रात्री खूप उशीर झाला आम्हाला. आता मी काय बाईक टाकली आहे सर्व्हिसिंगला. बाईक मला उद्या सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत मिळणार आहे. 12 ते 1 वाजेपर्यंत मिळेल. त्यानंतर बाईक घेऊ आणि मग रिटर्न जर्नीसाठी येऊ. आता आम्ही कांदिवलीला आलो आहे. भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. मी आत्ता आलो आहे रायझन मोटरमध्ये. मला थोडीशी शॉपिंग करायची. मला मी म्हटलं होतं की नेक्स्ट मंथ माझी राईड आहे. तर मी आता सध्या आलो आहे शॉपिंगसाठी. बाईकचं सर्व्हिसिंग होते. बाईक सर्व्हिसिंग होईपर्यंत मी आता इथे शॉप करते. थोड्याशा गोष्टी मला घ्यायच्या आहेत. पण कोणती बाईक घेऊया? ही घेऊया. ही चांगली. किती लिटर आहे? 40 लिटर. हिला हे कसं आहे खालती स्ट्रेपसाठी काय लावायला? सीट बेल्ट स्ट्रॅप्स असतात ना साईडला. स्ट्रॅप्स त्याच्याने माउंट करायचे. पण ते आपण माउंट कशावरती करणार? कुठेही आपलं ते सॅडल स्टे असतो किंवा त्यातून काढून असं ते स्ट्रॅप आपण टेल बॅग माझी करतो. ठीक आहे. 6,500 की 6,000? 6,299. हां 6,299. तू काय घेतलीस? ही टँक बॅग घेतली. चांगली वाटते ना? तीच आहे तुझ्या? ते मॅग्नेटिक पेक्षा नसेल कधी पण असं आवडतं. नाही मॅग्नेटिकमुळे माझी टँक खराब झाली. SLV ब्रँड चांगला आहे. पण बालाक्रममधून मला बोलता नाही आहे ना. बघा ट्राय करा. आवाज बघ कमी झाला माझा. असा होतो. वाटत नाही मला जाड वगैरे आवाज. की सेम येतो आवाज? वेगळा येते ना. आम्हाला असं खाली करायला लागेल हेल्मेटने पहिला. आणि त्यात मी विसरेन.
काय राईडचा प्लॅन केलाय कुठे जायचं? स्पितीला जातो. राईडचं प्लॅन झालं आमचं स्पितीचं. 15 जून. बघितलं ट्राय करते. रायपोर्ट देऊ 15 दिवसाचा प्लॅन. ट्रायपॉड देऊ का विचारतो तुम्ही? रायपोर्ट देऊ नको. कॉफी रोहन द रायडर. आज येतील कॉफी. हा घेणार ना कॉफी. शॉपिंग केली आहे नेक्स्ट राईडसाठी. नवीन खरेदी जे काय केलं मी टायर पण घेतलं आहे, पण टायरसुद्धा मला तिथे अवेलेबल नाही झाला. पण त्याचे पेमेंट करून मला जो टायर ऑनलाईन येईल आपल्या इथे घरी. ॲक्च्युली तो येईल रोहनच्या घरी, कारण रोहनचा ॲड्रेस दिला आहे. पण आपला दापोलीच्या ॲड्रेसवरती आपल्याला टायर भेटत नव्हता, कारण त्यांचं त्या साईडला नव्हतं ट्रान्सपोर्ट किंवा ऑनलाईन त्यांचं नव्हतं काही. त्यामुळे त्यांनी रोहनच्या ॲड्रेसवरती पाठवलं आहे. रोहन तिकडून आपल्या इकडे पाठवेल. रोहन बोलला आहे की त्याच्या इथून खूप साऱ्या दापोलीला येणाऱ्या गाड्या आहेत ना, त्या गाड्यांवरती तो टायर पाठवेल. तर तो टायर आणि टेल बॅग घेतली आहे मी. बाकी अजून ग्लोव्ज घेतले आहे, हँड ग्लोव्ज पण घेतले आहेत. मी ते जे काही मी घेतलं आहे ना ते घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवतो. कारण आता निघता मला पोहोचेपर्यंत तर 10-11 वाजतील, कारण आत्ता 5:30 झालेत. आणि 5:30 वाजता मी आता सांताक्रूजला आहे. आणि सांताक्रूजमध्ये म्हणजे जिथून मी आलो आहे अंधेरीवरून, जोगेश्वरी आपण जिथे गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती तिथून इथपर्यंत यायला मला जवळजवळ 1.5 तास लागला आहे. एवढा ट्रॅफिक आहे. एक सब्सक्राइबर मिल गया मेरे को, वीडियो ले रहा था, सोचा हाथ मिला की चलू. काय मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? एक सबस्क्रायबर वाढला आपल्याला. ॲक्च्युली तो मुलगा आहे ना, तो हिंदी बोलणारा मुलगा आहे. आपल्या व्हिडिओ आहेत सगळ्या मराठीमधल्या. तर आपल्या मराठीमधल्या व्हिडिओ बघून कदाचित त्याला पण शिकता येईल मराठी. मी आता आलो आहे वाशीच्या ब्रिजवरती. इकडून लवकर आलो मी, जरा ट्रॅफिक मिळालंच नाही मला, त्यामुळे पटपट आलो मी. तर मित्रांनो, काल सकाळी 5 वाजता मी निघालो होतो. साधारणतः 11-11:30 वाजता मी उल्हासनगरला होतो. गाडी वगैरे डिलिव्हरी झाली, त्यानंतर सर्व्हिसिंग झाली, त्यानंतर थोडीशी शॉपिंग झाली. आणि शॉपिंग झाल्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही निघालो. आता 11 वाजलेत. 11 वाजता जवळजवळ मी घरी पोचलो आहे. लाडघरमध्ये आलो आहे, घरी नाही अजून पोचलो आहे. 5 मिनटामध्ये मी घरी पोहोचेन. भरपूर थकलो आहे, भरपूर. तर मित्रांनो, पोचलो आहे मी माझ्या घरी. तर मी गाडी तिकडे लावत नाही, इथेच उभी करतो. बरं वाटलं जरा, अंग मास एवढं दुखतोय. तर मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला केलेली शॉपिंग मी दाखवतो तुम्हाला. त्याची प्राईस पण आत्ताच तुम्हाला सांगतो, कारण नंतर वेळ मिळणार नाही. मी व्हिडिओ संपवणारच इथे. गाडीची सर्व्हिसिंग वगैरे एकदम प्रॉपर झाली आहे. एकदम टकाटक वाटते गाडी, एवढी फिरून आलं तरी पण. मोठ्या राईडची तयारी चालू आहे मित्रांनो. एक सिरीज घेऊन येतो तुमच्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये. चला भेटूयात मग आपण घरीच. तर मित्रांनो, काल येता मला खूप रात्र झाली, 11 वाजले. त्यानंतर फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, जेवण केलं. नंतर कंटाळा झाला होता मला खूप, कारण 5:30 वाजता मुंबईमधून निघालो जोगेश्वरीवरून.
आणि मुंबईमध्ये ट्रॅफिक, जबरदस्त ट्रॅफिक लागला मला. 2 तास असे माझे बेकार गेलेत. त्यामध्ये जॅकेट्स वगैरे सगळं घातलं होतं, रायडिंग जॅकेट वगैरे. तर गरम भरपूर पुष्कळ मुंबईमध्ये गरम आहे. त्यामुळे गरम तर एवढं झालं की मला कंटाळा आला होता तिथे राईड करायला मुंबईमध्ये. तरी पण कसं बसं मी तिथून निघालो. पनवेलमधून जसं बाहेर पडलो, मुंबई गोवा हायवे मला पूर्णपणे खाली भेटला. मी आलो, पटापट आलो. आणि मग घरी पोहोचल्याच्या नंतर थकलो होतो म्हणून झोपून गेलो. सकाळी सुद्धा लेट उठलो, दुपारी जेवलो, पुन्हा झोपलो. आत्ता पुन्हा उठलो, फ्रेश झालो आणि आता तुमच्या समोर तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे, कारण कालच्या दिवसभरामध्ये मोबाईलची बॅटरी डाऊन असल्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ करता आल्या नाही. आणि मग मी तिथून सकाळी शॉपिंगसाठी गेलो. राईज मोटोमध्ये गेलो. तुम्ही राईज मोटोमध्ये जाऊन मी काही 2-3 वस्तू घेतल्या. त्यामध्ये ही एक बॅग घेतली आहे, जी आपल्याला आपल्या बाईकचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी मला बाईकची गरज होती. बाकी मोबाईल वगैरे ह्या गोष्टी आपण या बॅगमध्ये रायनॉक्सची ही एक बॅग आपण घेतली होती. फर्स्ट राईड आपण 2023 मध्ये केली. तेव्हापासून आज गेली 2 वर्ष आपण ही बॅग वापरते. पण ही बॅग आता नेक्स्ट राईड मध्ये मी घेणार नाहीये, कारण खूपच ते जरा मला त्रासदायक वाटत होती त्यावेळेस. त्यामुळे ही बॅग मी बाजूला ठेवली आहे. ही एक मी घेतली आहे. ही साधारणतः बॅग 1,500 पर्यंत मला मिळाली राईज मोटोमध्ये. त्यानंतर मी एक इनर घेतली आहे. इनर एक माझ्याकडे आहे, पण एक सेकंड ऑप्शन असायला पाहिजे म्हणून ही एक 1400ची इनर घेतली आहे. आणि ग्लोव्ज माझे जुने झालेत, खूपच खराब झालेत. त्यामुळे हे ग्लोव्जचं एक पेअर घेतलंय मी. ते साधारणतः मला एक 5,500 मध्ये मिळालं. त्यानंतर 2023 मध्ये ज्यावेळेस स्टार्टिंगला, ती पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की मी आतापर्यंत कोणते काय काय गोष्टी घेतल्या आहेत, त्या सगळ्या मी तुम्हाला त्याची सुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. पण त्यावेळेस आपण घेतली होती त्यावेळेस आपण सॅडल बॅग घेतल्या होत्या. सॅडल बॅग घेतली होती आपण. सॅडल बॅग 2 साईडला बॅग होती. पण त्या सॅडल बॅग सगळं मी काहीच घेणार नाही. ती सॅडल बॅग सुद्धा मी घेणार नाही. त्यासाठी मी ही एक टेल बॅग घेतली आहे तिथूनच. अमेरिकन ब्रँड आहे आणि 100% वॉटरप्रूफ आहे. खूप चांगली बॅग आहे, मला खूप आवडली. कदाचित रोहन सुद्धा ही घेईल. 100% वॉटरप्रूफ आहे आणि 40 लिटरची आहे. तर ही एक मी घेणार आहे. आणि तिथेच अजून मी काय घेतले हा, थोडे कपडे घेतले, टी शर्ट्स वगैरे घेतले. ह्या 2 टी शर्ट एक टॉप बॉक्स मध्ये आहे. ते एक कार्गो घेतली आहे. तर जास्त काही घेणार नाही. काही गोष्टी अगोदर पण 2 दिवस अगोदर मी घेतल्या होत्या, त्या घेतल्यात. आणि अजून एक तिथून मला एक गिफ्ट मिळालं होतं. हे गिफ्ट आहे राईज मोटो कडून. दुसरं हे गिफ्ट घेतलं आणि एक बंधनाच भेटलाय, तो टॉप बॉक्स मध्ये ठेवलाय, तो मी आता दाखवत नाही तुम्हाला. हे गिफ्ट होते. तर आता ऑप्शन एक आहे. बाकी ज्या वस्तू घेतल्या त्या सगळ्या रिझनेबल वाटल्या मला. आणि एक मी टायर घेतलाय आपल्या बेनेली TRKचा, कारण तो ऑफ रोडिंग साठी मला खूप गरजेचं होतं. मला ऑफ रोडिंग करायची आता नेक्स्ट मंथ मध्ये राईड येणार आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे ती राईड कोणती असणार आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल ऑफ रोडिंग म्हटल्यावरती ती राईड कोणती असणार आहे. तरी पण मी तुम्हाला ती नेक्स्ट मंथ मध्येच सांगेन की मी कोणत्या राईड वरती चाललोय. आल्याच्या नंतर ती व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तो टायर कोणता घेतलाय, कसा घेतलाय ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. बस बाकी अजून काय, जेवढ्या वस्तू घेतल्या होत्या तेवढ्या मी तुमच्यापर्यंत दाखवल्या. बाकी टी शर्ट बिशर्ट अजून पण खूप घेतलेत, जास्त नाही घेतलेत, 2-4च घेतल्यात, कारण जास्त यूज होत नाही तिकडे. त्यामुळे थोड्या गोष्टी अजून पण मी घेतल्यात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. 2023 मध्ये घेतलेला व्हिडिओ आहे, त्याची एक वेगळी व्हिडिओ बनवेन, तेही तुम्हाला सांगेन. कारण जॅकेट्स वगैरे खूप अशा गोष्टी मी अगोदर सुद्धा घेतल्यात, कारण त्या घेत असताना माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी युट्यूब चॅनल नव्हतं. आता युट्यूब चॅनल बनवलंय, व्हिडिओ टाकतोय, तुम्ही पसंत करताय, तुम्ही चांगला मला सपोर्ट करताय. असाच सपोर्ट नेक्स्ट सिरीज येणार आहे, त्या सिरीज मध्ये सुद्धा असाच सपोर्ट दाखवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत. ज्या कोणी लोक व्हिडिओ बघत नसतील, तुम्ही बघत असाल तर पूर्ण व्हिडिओ पूर्णपणे बघा. बघितल्यानंतर त्या शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. बस एवढीच व्हिडिओ होती. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.